नमस्कार मित्रांनो, मी सॅम ब्लॉगर. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही जातोय उज्जैनला, महाकाल आणि ओंकारेश्वर दर्शनला. खूप मजा करणार आहोत आपण मित्रांनो या यात्रामध्ये. तर बोरिवलीवरून आपली ट्रेन असणार आहे अवंतिका एक्सप्रेस. त्यानिमित्त आपण ओला बुक केली आणि आपली ओला आली बघा, यातून जाणार आहोत. तर मस्तपैकी एन्जॉय करत सगळे चाललो आहोत आपण बोरिवली स्टेशनला मित्रांनो. तर येऊन पोचलो बोरिवली स्टेशनला आणि इथून आपली ट्रेन असणार आहे मित्रांनो, जिचं नाव आहे अवंतिका एक्सप्रेस. तर फायनली मित्रांनो आपली ट्रेन आली आणि यातून आता आपण जाणार आहोत. बघा मित्रांनो, ही आहे अवंतिका एक्सप्रेस. तर फटाफट आतमध्ये सीट शोधून आम्ही सीटवरती बसलो. आमच्या RSC मध्ये बुक झाली होती मित्रांनो आमची सीट. बघा मित्रांनो, किती सुंदर नजारा येतो ट्रेनमधून रात्रीचा. तर बघा, ट्रेनमध्ये आपले सगळे मित्र रात्रीचे फिरत होते, इकडून तिकडे तिकडून इकडे, काय कामच नव्हतं. तर त्यानंतर जेवण करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी हात धुतले बघा ट्रेनमध्येच. अबे साले, जे माफ करना मैं. तर छानपैकी जेवण आणलेलं मित्रांनी आपल्या सगळ्या टिफिन भरून. बघा, खूप छान असं जेवण होतं मित्रांनो. डाळिंब, कैरी वगैरे सगळं काही आणलेलं आहे आपल्या मित्रांनी ट्रेनमध्ये जेवण करण्यासाठी. तर सकाळी सकाळी ट्रेनमधून खूपच छान असा व्ह्यू येत होता. तर फायनली आम्ही उज्जैनमध्ये पोचलो मित्रांनो. स्टेशनवरती आहोत आता बघा. आणि इथून आता आपण हॉटेल बुक केलेलं आहे, त्या ठिकाणी जाणार आहोत. इथून आपण 500 मीटरवरच हॉटेल आहे. तर हॉटेलवर येऊन पोचतात बघा, सगळे झोपले आहेत आपले मित्र. या ठिकाणी सगळेच थकले आहेत मित्रांनो. हे दोघं बघा किती मस्ती करतात. तर मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन निघालो आम्ही इकडच्या दर्शनासाठी मित्रांनो. मुंबईपेक्षा या ठिकाणी खूप ऊन होतं, खूप बाहेर पडायची इच्छाच होत नव्हती. पण इकडचे जे देव आहेत त्या ठिकाणी आपण दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. इकडे काळ भैरव वगैरे या ठिकाणी जाणार आहोत आपण दर्शन करण्यासाठी. तर या ठिकाणचं भाजी मार्केट बघू शकता मित्रांनो, किती छान फळं वगैरे आणि भाज्या वगैरे खूप काही तुम्हाला या ठिकाणी घेण्यासाठी भेटेल. तर उज्जैनमध्ये आलात तर सगळं एक्सप्लोअर करायला विसरू नका. तर पुढे येऊन आम्ही सर्वांनी नाश्ता करून घेतला. समोसा पाव होता मित्रांनो, आणि खाऊन मग इकडून पुढे निघालो. नाश्ता वगैरे करून आम्ही रिक्षा बुक करून निघालो या ठिकाणून दर्शन करण्यासाठी. तर पहिलं पोचलो आम्ही येऊन महश्री सांदीपनी आश्रममध्ये. तर या ठिकाणी श्रीकृष्णा विद्या शिकलेले आहेत, ज्या ठिकाणी श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा ज्या ठिकाणी बसले होते ते हे ठिकाण आहे मित्रांनो. खूप काही बघायला भेटेल आतमध्ये आपल्याला अजून. तर बघा मित्रांनो, खूप छान आणि किती सुरेख बनवलेलं आहे आतमध्ये. खूपच छान आणि खूप मन प्रसन्न झालं मित्रांनो हे सगळं बघून. ज्या काही श्रीकृष्ण आपले विद्या शिकलेले आहेत त्या सगळ्या विद्या या ठिकाणी बघा लावलेल्या आहेत त्या लोकांनी बघण्यासाठी. खूप काही मस्त आणि खूप छान बघायला भेटेल मित्रांनो. तर खूप ऊन असल्यामुळे आम्ही मस्त लिंबू सरबत पिऊन घेतला सगळ्यांनी. तिथून पुढे आम्ही मंगलनाथ मंदिर या ठिकाणी दर्शन करण्यासाठी आलो. ज्या ठिकाणी मंगळ ग्रहाचा जन्म झाला ते हे ठिकाण आहे मित्रांनो. आणि बॅक साईडला मंदिराच्या बघू शकता खूप छान असा व्ह्यू आहे. त्यानंतर येऊन पोचलो आम्ही उज्जैनचे सेनापती श्री काळ भैरव बघू शकता. आणि खूपच गर्दी होती मित्रांनो, खूप गर्दी होती. खूप गर्दीमध्ये आणि ऊन पण होतं मित्रांनो वरून. ओम श्री काळ भैरवनाथ महाराज की जय. तर दर्शन करून घ्या मित्रांनो काळ भैरवाचे. बघू शकता खूपच छान असं देवस्थान आहे. त्यानंतर आम्ही स्थिरमन गणेश मंदिरात आलो आणि गणपती बाप्पाचं पण दर्शन करून घेतलं. त्यानंतर मित्रांनो आलो आम्ही
उज्जैनचं रक्षण करते ती मागडकाली. खूपच छान अशी देवी आहे मित्रांनो ही. त्यानंतर आम्ही आलो भर्तहरी गुफा. खूपच प्राचीन हे मंदिर आहे मित्रांनो, खूप प्राचीन आहे. तर या ठिकाणी मित्रांनो गुफा आहेत भरपूर आणि आतमध्ये येताच पहिल्या गुफामध्ये दर्शन होईल तुमचं श्री महाकालीचं. बघा मित्रांनो महाकाली. त्यानंतर थोडे पुढे येऊन आम्ही हे बघितलं. या ठिकाणून मित्रांनो 4 धामचा रस्ता आहे. बघू शकता मित्रांनो या ठिकाणी. खूप प्राचीन आहे मित्रांनो हे सगळं. उज्जैनमध्ये आलात तर हे नक्कीच बघा मित्रांनो, भर्तहरी गुफा नक्की बघा मित्रांनो हे. तर त्यानंतर आम्ही येऊन पोचलो शिप्रा नदीच्या काठी रामघाट या ठिकाणी. ही आरती तर बघण्यासाठी विसरूच नका मित्रांनो, तुम्ही अजिबात मिस करू नका मित्रांनो. उज्जैनमध्ये आलात तर ही आरती नक्की घ्या, रामघाट आरती. त्यानंतर आम्ही आमच्या रूमवरती आलो पार्सल जेवण वगैरे घेऊन सगळे आणि मस्तपैकी AC चालू करून जेवत बसले मित्रांनो सगळे. तर खूप छान असा दिवस गेला मित्रांनो आपला आज. तर आपला उज्जैन यात्रा पार्ट 2 सुद्धा येणार आहे, तो बघण्यासाठी विसरू नका मित्रांनो. तोपर्यंत बाय, लव यू सगळ्यांना. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.